सध्या मार्केटमध्ये मटार खूप छान मिळतोय, तोपर्यंत ही चटपटीत मस्त अशी रेसिपी एकदा तरी नक्की बनवून पहा। इथे मी 1 वाटी फ्रेश मटार घेतला आहे, हा वाफवून घ्यायचा आहे। गॅसवरती इथे मी 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे। पाण्याला उकळी आली की यामध्ये मटार घालायचं आहे। यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घातलं आहे, साधारण पाव चमचा मीठ घालायचं आहे। आणि आता मटार शिजतोय तोपर्यंत इथे मी भाज्या चिरून घेते। तर इथे मी गाजर घेतलं आहे, शिमला मिरची घेतली आणि कांदा घेतला आहे। सगळ्या भाज्या धुवून चिरून घेतल्यात। इथे मी कांदा, गाजर, शिमला मिरची आणि याबरोबरच इथे मी कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली आहे। आता मटार शिजलाय का पाहूया। तर इथे पहा, हाताने एक मटार प्रेस करून पाहायचं आहे। तर हा छान शिजला गेला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि आता हा मटार एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल। 5 मिनटं असंच मी हे निथळ ठेवून देते। 5 मिनटानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि मॅशरने आता आपण हे मॅश करून घेऊया। तुम्ही मिक्सरला सुद्धा एकदा दोनदा असं जाडसर बारीक करून घेऊ शकता, पण मटार छान असे शिजलेत त्यामुळे मॅशरने सुद्धा पटकन असे बारीक होतात। अगदी पेस्ट करायची नाही आहे, जाडसरच ठेवायचे आहेत। आता इथे मी एक बाउल घेतला आहे, यामध्ये हे मॅश केलेले मटार घ्यायचे आहेत। याबरोबरच आपण ज्या भाज्या चिरून ठेवल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता। तर इथे अगदी बारीक अशा चिरून घेतल्यात भाज्या। यानंतर यामध्ये बटाटा घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून सोलून कुस्करून मी ठेवला होता, तो घातला आहे। इथे आता मी चॉपरमध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून ठेवली होती, ती घालायची आहे। तर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा धनेजिरे पूड घातले। यानंतर अर्धा चमचा मी आमचूर पावडर घातली। आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस घालू शकता। सगळं मिक्स करूया। तर यामध्ये मी लाल तिखट घातले नाही आहे, कारण मी ज्या हिरव्या मिरच्या घातल्या त्या तिखट होत्या। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। मटार, बटाटा, त्याबरोबर आपण यामध्ये जे भाज्या मसाले घातले सगळं छान एकजीव करायचं आहे। आणि यामध्ये खूपच मॉइश्चर आहे आता कारण यामध्ये कांदा आहे। तर आता यामध्ये ब्रेड क्रम्स घालायचे। तिथे मी 6 ते 7 फ्रेश ब्रेडला मिक्सरमध्ये फिरवून ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेत, ते घालायचे। यातलं थोडंसं ब्रेड क्रम्स मी बाजूला ठेवलं, जे रेसिपीमध्ये मी पुढे वापरणार आहे। ब्रेड क्रम्स इथे सगळं यातलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करायचं काम करतात। इथे जर तुमच्याकडे ब्रेड नसतील तर तुम्ही पोहे मिक्सरला फिरवून यामध्ये वापरू शकता। तर हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं। आता इथे मी हाताला तेल लावून घेतलंय। याची आता आपण कटलेट बनवणार आहोत। चवीला हे कटलेट खूपच मस्त होतात आणि भरपूर भाज्या आहेत, त्यामुळे खूप पौष्टिकसुद्धा आहेत आणि खूप कमी तेलामध्ये आज आपण हे बनवणार आहोत। तर इथे पहा, असा कटलेटचा शेप दिला आहे मी। तुमच्याकडे जर कटर असतील तर आवडीचा शेप तुम्ही इथे देऊ शकता। इथे मी आणखी एक पहा कटलेट बनवून घेतला। तर इथे मी असेच उरलेले कटलेटसुद्धा तयार करून घेतलेत आणि आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये इथे माझे साधारण 11 कटलेट तयार झालेत। आता इथे मी एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे। यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचं। सुरुवातीला 2 ते 3 चमचे पाणी घातलं, मिक्स करूया आणि मग आणखी थोडंसं पाणी घालू। तर आपल्याला अशी ही कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवायची आहे।
अगदी पातळ अशी स्लरी बनवायची आहे. आता इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेत. प्रत्येक कटलेट असा या स्लरीमध्ये बुडवायचं आहे आणि नंतर ब्रेड क्रम्स याला लावून घ्यायचे आहेत. सगळीकडून ब्रेड क्रम्स लावल्यानंतर असे हाताने याला प्रेस करायचं, म्हणजे फ्राय करताना हे ब्रेड क्रम्स निघणार नाहीत. वरून मस्त क्रिस्पी होतात हे कटलेट आणि आतून सॉफ्ट राहतात. तर असे इथे मी सगळे तयार करून घेतलेत. आता हे आपण 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवूया सेट होण्यासाठी. तोपर्यंत इथे याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी पुदिन्याची चटणी तयार करूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, हिरव्या मिरच्या घातल्यात, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, थोडंसं आलं घातलं. यानंतर इथे 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ किंवा चणे घालायचे आहेत, यामुळे दाटसरपणा येईल चटणीला. 1 चमचा लिंबाचा रस घातला किंवा मग तुम्ही 1 चमचा दही घालू शकता आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घेतली आहे. चटणी तयार आहे. 5 मिनटानंतर हे कटलेट छान सेट झाले आहेत. हे आता आपण फ्राय करूया. तर इथे आज आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत, त्यामुळे इथे पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम केलं आहे. यामध्ये कटलेट सोडायचे आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकता. याचे जे ब्रेड क्रम्स आहेत ते अजिबात निघत नाहीत, पाहू शकता तुम्ही, आणि खूप छान क्रिस्पी होतात वरून. तर हे दोन्ही बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे आहेत. जितके मस्त हे कटलेट दिसतात तितकेच चवीला सुद्धा खूप छान होतात. आणि जर तुम्ही बटाटा आधी शिजवून ठेवला तर अगदी झटपट तयार होतात. तर पहा, हे मी काढून घेते. तर असेच उरलेले सगळे मी फ्राय करून घेतले. तर 2 ते 3 चमचे जे आपण तेल घेतलं होतं त्यामध्ये हे सगळे कटलेट फ्राय करून झालेत. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हे कटलेट खूपच मस्त लागतात. तर इथे पहा, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे होतात. तर ही मस्त रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.